Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester and the subject code is 22337. Okay. We are discussing our second unit, that is ideal gas and ideal gas processes. Up to laws of ideal gases we have finished in last video. Now we will continue with next points. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये लॉज बघितले होते, जसे की चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ, गेल-लुजॅक लॉ. ओके, तर आता आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट्स बघूया. सो वी स्टार्ट विथ इक्वेशन ऑफ स्टेट. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मीन बाय इक्वेशन ऑफ स्टेट. In engineering practice, pressure, volume and temperature all vary simultaneously. So, Boyle's law or Charles' law alone is not applicable. In order to establish a relationship between these three properties, Boyle's law and Charles' law are combined together, which gives a general equation called as equation of state. Okay. म्हणजेच काय बघा, जर इन जनरल बघायचं झालं किंवा इंजिनिअरिंग प्रॅक्टिस, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे कसं असतात, व्हॅरी होत असतात सायमल्टेनियसली. त्यामुळे काय बॉयल्स लॉ किंवा चार्ल्स लॉ हे आपण अलोन काय करू शकतो, आपण नॉट ॲप्लिकेबल आहेत. हे जर आपण यातले यापैकी एकच जर यूज करायचं म्हटलं तर तो कसं आहे, नॉट ॲप्लिकेबल आहे. मग ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये जर आपण ह्या रिलेशनशिप फॉर्म करायची म्हटली बिटवीन प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, आपल्याला कसं दोन्ही लॉज हे कंबाईन करावे लागतात. ओके, आणि ह्या दोन्हीमधून जे आपल्याला इक्वेशन मिळतं, जनरल इक्वेशन, त्याला आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर इज नोन ॲज इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, that is F in bracket pressure, volume, temperature is equal to 0. If two properties are known, then third can be evaluated from the equation of state. जर यापैकी आपल्याला दोन प्रॉपर्टीज माहीत असतील तर आपण थर्ड काय करू शकतो, इव्हॅल्युएट करू शकतो फ्रॉम इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, तर आपण पी व्ही डायग्राममध्ये बघूया ह्याचं रिलेशन कसं आहे. की इथं आपण काय केलेलं आहे, दोन्ही लॉज काय केले आहेत, कंबाईन केलेले आहेत, चार्ल्स लॉ आणि बॉयल्स लॉ. ओके, आता इथं आपल्याला तीन स्टेट दिसत आहेत, 1, 2' आणि 2. ओके, आता फ्रॉम 1 to 2 आपण काय आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, आणि 2' to 2 काय आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे प्रोसेस 1 to 2' ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, अँड 2' to 2 काय, कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, नाव अप्लाइंग चार्ल्स लॉ फॉर प्रोसेस 1 to 2'. आता आपण चार्ल्स लॉ जर अप्लाय केला फॉर प्रोसेस 1' to 2', इक्वेशन कसं येईल, V1 divided by T1 is equal to V2' divided by T2. बट आता इथं काय आहे, T2' आणि T2 काय कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजेच इथं काय झालं, T2' इज इक्वल टू T2. ओके, आता ही T2ची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करूया, म्हणजेच काय होईल, V1 T1 इज इक्वल टू V2' डिवायडेड बाय T2. ओके, आता हे आपण इक्वेशन जे आहे ते ए म्हणून काय करू, कन्सिडर करूया. अगेन अप्लाइंग बॉयल्स लॉ फॉर द प्रोसेस 2' to 2. ओके, आता 2' to 2 जी प्रोसेस आहे, ओके, याला आपण काय करूया, बॉयल्स लॉ अप्लाय करूया. तर ते इक्वेशन आपल्याला कसं मिळणार, P2 V2' इज इक्वल टू P2 V2. ओके, बट P2 इज इक्वल टू P1. आता इथे काय आपलं प्रेशर, ओके, काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता त्यामुळेच काय झालं, P2 इज इक्वल टू P1, म्हणजेच P1 इंटू V2' इज इक्वल टू P2 V2. आणि फायनली आपल्याला इक्वेशन कसं मिळणार आहे, V2' इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय P1. ओके, हा P1 कुठे घेतला, इकडे आपण खाली घेतला. ओके, ह्याला आपण बी असं कन्सिडर करूया. आता पुटिंग इक्वेशन बी इन इक्वेशन ए. ओके, आता हे जे इक्वेशन आहे V2' ची जी व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशनमध्ये पुट करूया. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळालं, V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय P1 T2. ओके, म्हणजेच काय झालं, P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय T2. ओके, आता परत काय झालं, PV डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, हे आपल्याला तिन्ही व्हॅरिएबल्स दिसत आहेत सेम. PV डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय, C आहे. ओके, आता
when 1 kg of gas is considered then the constant is written as R. ओके, म्हणजेच काय, हा कॉन्स्टंट आपण काय करतो R म्हणून काय करणार आहे इथं तो मेन्शन करणार आहे. ओके, म्हणजेच काय आलं पी व्ही डिवायडेड बाय टी इज इक्वल टू आर, त्याला आपण सी असं कन्सिडर करूया. नाव कन्सिडर एम के जी ऑफ गॅस मल्टिप्लाय इक्वेशन सी बाय एम. ओके, आता हे जे काय आपल्याला सी इक्वेशन मिळालेलं आहे याला आपण काय करूया एम के जी ऑफ गॅसला काय मल्टिप्लाय करूया दोन्ही बोथ साईडला. म्हणजेच काय आलं पी व्ही एम डिवायडेड बाय टी इज इक्वल टू आर एम. दोन्ही साईडला आपण काय केलं एमने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, आता आपल्याला ते असं देखील लिहिता येईल पी व्ही डिवायडेड बाय टी इज इक्वल टू एम आर. म्हणजेच काय झालं आपण काय केलं व्ही एमच्या जागी इथे काय केलं व्ही पुट केलेलं आहे ॲज व्ही इज इक्वल टू व्ही एम इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम. आणि फायनली आपल्याला इक्वेशन कसं मिळणार आहे. ओके, हा टी आपण जर इकडे घेतला तर कसं होणार आहे पी व्ही इज इक्वल टू एम आर टी. ओके, हे काय झालं आपलं इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, दिस इज नोन ॲज इक्वेशन ऑफ स्टेट ऑर कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन. ओके, तर इथे जे आपण जी आर व्हॅल्यू घेतलेलं आहे आर कॉन्स्टंट घेतलेलं आहे ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट म्हणतो त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ती किती आहे 0.287. ओके, ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट किंवा ज्याला मोलर कॉन्स्टंट असं म्हणतात. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट और मोलर कॉन्स्टंट denoted by Ru of gas is the product of the characteristic gas constant and molecular mass of gas. ओके, म्हणजेच मॅथमॅटिकली जर ते आपण एक्सप्रेस करायचं झालं तर कसं येईल Ru इज इक्वल टू आर एम वेअर एम म्हणजेच काय आपलं मोलिक्युलर मास ऑफ गॅस आहे. ओके, के जी मोलमध्ये आणि आर काय आपण गॅस कॉन्स्टंट जो आपण इक्वेशन ऑफ स्टेटमध्ये बघितला होता. ओके, आर काय गॅस कॉन्स्टंट आहे. इन जनरल जर लिहायचं झालं तर आपण हे कसं लिहू इन जनरल इफ M1 M2 M3 एक्सेट्रा आर द मोलिक्युलर मासेस ऑफ डिफरंट गॅसेस अँड R1 R2 R3 एक्सेट्रा आर देअर गॅस कॉन्स्टंट रिस्पेक्टिव्हली देन आपण कसं लिहू शकतो M1 R1 इज इक्वल टू M2 R2 इज इक्वल टू M3 R3. ओके, इज इक्वल टू RU. अशा पद्धतीने ते आपण काय करू शकतो लिहू शकतो. ओके, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट किंवा मोलर कॉन्स्टंट. The value of Ru is same for all gases. Okay, Ru ची जी व्हॅल्यू आहे ती काय सेम आहे फॉर ऑल गॅसेस. ओके, इन SI युनिट दी व्हॅल्यू ऑफ Ru. ओके, आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. दी SI युनिट दी व्हॅल्यू ऑफ Ru इज टेकन ॲज 8.314. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ही काय आपल्याला स्टँडर्ड आहे फॉर Ru. ओके, ओके, त्यानंतर आपण आयडियल गॅस प्रोसेसेस बघूया की कुठल्या कुठल्या आयडियल गॅस प्रोसेसेस आहेत. द डिफरंट थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस ऑफ गॅसेस मे बी क्लासिफाईड ॲज फर्स्ट आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस ज्याला आयसोकोरिक प्रोसेस असं म्हणतात. सेकंड आहे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस ज्याला आयसोबॅरिक प्रोसेस असं म्हणतात. नेक्स्ट आहे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस ज्याला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतात. ओके, कॉन्स्टंट टेम्परेचरला काय म्हणतात आयसोथर्मल प्रोसेस. नेक्स्ट आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस ज्याला इसेंट्रॉपिक प्रोसेस असं म्हणतात. नेक्स्ट आहे पॉलिट्रॉपिक प्रोसेस अँड लास्ट वन इज थ्रोटलिंग ऑर रिस्ट्रिक्टेड फ्लो. तर या सगळ्या ज्या आयडियल गॅस प्रोसेस आहेत आता आपण वन बाय वन बघणार आहोत. सो वी स्टार्ट विथ फर्स्ट इट इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मीन्स आयसोकोरिक प्रोसेस. ओके, तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस बघा आयसोकोरिक प्रोसेस का आहे. आता इथं आपल्याला परत दोन डायग्राम दिसतात PV आणि TS. ओके, ज्याच्यामध्ये 1 to 2 काय आहे बघा काय कॉन्स्टंट आहे इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ओके, आणि आपलं टेम्परेचर जे कसं आहे आपलं 1 to 2 स्टेट पण काय होतं व्हॅरी होतं. ठीक आहे, म्हणजेच काय इथं आपण 1 to 2 आता पॅरामीटर्स कसे येणार किंवा व्हेरिएबल्स P1 V1 T1 इज इक्वल टू प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर आहे स्टेट 1. ओके, या पॉईंटला स्टेट 1ला. तसंच P2 V2 T2 इज इक्वल टू प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर ॲट स्टेट 2. ठीक आहे, 1 आणि 2ला. नाव लेट्स डिराईव्ह फॉलोइंग रिलेशन. त्याचं रिलेशन प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर रिलेशनशिप कशी येते बघूया आपण याची. ओके, आता आपल्याला जनरल इक्वेशन माहिती आहे
ते कसं आपण लिहितो P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय T2. ओके, बट आता हिअर काय आहे, आपलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे आता जर आपण इथं बघितलं की V1 आणि V2 हे काय इक्वल आहे, म्हणजेच काय ते कॉन्स्टंट आहे. त्यामुळे आपलं इक्वेशन कसं आलं P1 T1 डिवायडेड बाय P2 T2. ओके, P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय T2. म्हणजेच काय फायनल आपण काय म्हणू शकतो P डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, तर हे काय झालं आपलं PVT रिलेशनशिप. ओके, आता वर्क डन बघूया कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेससाठी काय आहे. आता वी नो दॅट आता इथं डेल्टा डब्ल्यू म्हणजे चेंज इन वर्क किंवा ज्याला स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क असं म्हणूया इज इक्वल टू P डेल्टा व्ही म्हणजेच काय P इंटू स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. ओके, किंवा त्याला चेंज इन व्हॉल्यूम असं म्हणूया. आता हे जे इक्वेशन आहे वर्क डनसाठी ते आपण इंटिग्रेट केलं फ्रॉम स्टेट 1 to 2. तर त्याचं इक्वेशन कसं येतं बघा, इथं लिहिलेलं आहे डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू P इंटू 1 to 2 डेल्टा व्ही. ओके, आता जर हे आपण इंटिग्रेट केलं तर फायनल इक्वेशन कसं येईल W 1 to 2 प्रोसेससाठी P इंटू म्हणजे इथं काय झालं इंटिग्रेट केलं तर त्याचं आपण फाइंड आउट केलं तर कसं होईल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच काय झालं P इंटू V2 मायनस V1 इज इक्वल टू 0 ॲज V1 इज इक्वल टू V2. ओके, ॲज V1 इज इक्वल टू V2. तर हे काय झालं, हे कुठलं इक्वेशन झालं आपलं वर्क डन. ओके, बाय द गॅस. नेक्स्ट बघूया चेंज इन इंटरनल एनर्जी DV. आता त्याचं इंटरनल एनर्जीचं आपल्याला इक्वेशन कसं आहे, चेंज इन इंटरनल एनर्जीचं DV इज इक्वल टू mCV dt. ओके, आता परत हे जे इक्वेशन आहे याला आपण इंटिग्रेट करूया फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2. तर ते आपल्याला कसं लिहिता येईल, तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल इंटिग्रेट केलं तर. ओके, DV इज इक्वल टू mCV इंटू इंटिग्रेट 1 to 2 डेल्टा T की सॉरी DT. म्हणजेच पण इथं काय आहे आता परत आपण कसं लिहू शकतो ते V2 मायनस V1. ओके, ओके, जर इंटिग्रेट केलं कसं V2 मायनस V1 इज इक्वल टू mCV इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1. ओके, हे जर आपण सॉल्व केलं इंटिग्रेशन तर त्याचं कसं इक्वेशन येईल असं आहे ना. ओके, तर हे काय झालं आपलं चेंज इन इंटरनल एनर्जी DV चं इक्वेशन काय आलं हे आलं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया हीट सप्लाइड और हीट ट्रान्सफर DQ. Q means heat. Okay, we know that first law of thermodynamics आपण कसं म्हणू शकतो डेल्टा Q इज इक्वल टू DV प्लस डेल्टा W. ओके, तर हे आपलं काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं काय इक्वेशन आहे. ओके, आता जर आपण हे इंटिग्रेट केलं परत फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2 तर हे कसं लिहिता येईल आपल्याला असं लिहिता येईल. जर ते सॉल्व केलं तर आपल्याला कसं मिळेल Q 1 to 2 इज इक्वल टू इथं काय होणार अप्पर लिमिट माहिती लोअर लिमिट म्हणजेच काय V2 मायनस V1 प्लस W 1 to 2. ओके, बट आता इथे काय आहे वर्क डन काय 0 आहे 1 to 2 0 आहे म्हणजेच काय आलं Q 1 to 2 इज इक्वल टू V2 मायनस V1 म्हणून Q 1 to 2 इज इक्वल टू mCV इन ब्रॅकेट T2 मायनस T1. ओके, इथं आपल्याला काय इक्वेशन मिळालेलं आहे V2 मायनस V1चं कसं आहे mCV इज इक्वल टू T2 मायनस T1. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ही आपण काय केलेली आहे इथं पुट केलेलं आहे. ओके, Q इज इक्वल टू mCV इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1. ओके, तर हे काय झालं आपलं हीट सप्लाय. नेक्स्ट चेंज इन एन्थाल्पी DH. आता आपल्याला एन्थाल्पीचं इक्वेशन माहिती आहे काय DH इज इक्वल टू DV प्लस DPV. आता परत काय केलेलं आहे इक्वेशन आपण इंटिग्रेट केलेलं आहे. इथं आपण काय केलं इंटिग्रेट केलेलं आहे फ्रॉम 1 to 2 आणि त्या जर आपण सॉल्व केलं तर कसं आपल्याला इक्वेशन मिळेल H2 मायनस H1 इज इक्वल टू V2 मायनस V1 प्लस P2 V2 मायनस P1 V1. ओके, म्हणजेच काय झालं H2 मायनस H1 इज इक्वल टू आता परत V2 मायनस V1ची जी व्हॅल्यू आहे ओके ही जी व्हॅल्यू आहे ती परत आपण इथं पुट केलेली आहे या जागी V2 मायनस V1ला mCV इन ब्रॅकेट T2 मायनस T1 प्लस mR इंटू T2 मायनस T1. ओके, आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला कसं मिळेल H2 मायनस H1 इज इक्वल टू m इंटू T2 मायनस T1 इंटू CV प्लस R.
ज्या अर्थी सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू काय आहे व्हॅल्यू आर आहे. ओके. नेक्स्ट H2 minus H1 is equal to mCp into bracket T2 minus T1 as Cp is equal to Cv plus R, and finally H2 minus H1 is equal to mCp in bracket T2 minus T1. तर हे काय झालं आपलं कुठलं इक्वेशन झालं आपल्याला मिळालं चेंज इन एन्थाल्पी. ओके. फायनली चेंज इन एंट्रोपी ds, चेंज इन एंट्रोपीचं इक्वेशन काय आहे बघा, ds इज इक्वल टू dq डिवाइडेड बाय टी. आता तेच ds इज इक्वल टू dq बाय टी. आता हे जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला कसं इक्वेशन मिळणार आहे, फ्रॉम 1 to 2 ds इज इक्वल टू इंटिग्रेट 1 to 2 dq डिवाइडेड बाय टी. हे आपल्याला सॉल्व केल्यानंतर कसं होणार आहे, लोअर अपर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे S2 मायनस S1 इज इक्वल टू 1 to 2 mCv dt डिवाइडेड बाय टी. ओके. The next S2 minus S1 is equal to, आता परत याचं काय केलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आहे mCv इंटू 1 to 2 dt बाय टी. ओके. म्हणजेच S2 मायनस S1 इज इक्वल टू mCv इंटू ब्रॅकेट लॉग ई टी T2 मायनस लॉग ई T1. ओके. आता हे सगळं आपलं मॅथमॅटिकल पार्ट आहे जो आपल्या मॅथमॅटिक्समध्ये बघितलेलं आहे. फक्त आपण इथे काय केलेलं आहे तो सॉल्व करत आणलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय झालं आपल्याला फायनल इक्वेशन कसं मिळेल इथं, T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय P1. म्हणजेच काय झालं, S2 मायनस S1 इज इक्वल टू mCv इंटू लॉग ई P2 डिवायडेड बाय P1. ओके. आता सेकंड प्रोसेस बघूया आपण, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. म्हणजेच काय, आयसोबॅरिक प्रेशर आयसोबॅरिक प्रोसेस. त्याच्यामध्ये बघा कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो आयसोबॅरिक प्रोसेस. आता परत इथं आपण काय करणार आहे, PV आणि TS वरती त्याचं रिलेशन काय करणार, प्लॉट करणार आहे. कन्सिडर m kg ऑफ गॅस बिंग हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तिथं काय आहे, कॉन्स्टंट प्रेशर आहे. ओके. कन्सिडर m kg ऑफ गॅस बिंग हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर फ्रॉम इनिशियल स्टेट 1 टू फायनल स्टेट 2. ओके. आता परत इथं आपल्याला काय दिसत आहेत, PV आणि TS डायग्राम दिसत आहेत. ओके. दोन कंडिशन्स आहेत 1 to 2. आता P1 V1 T1 इज इक्वल टू प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर ॲट स्टेट 1. ओके. इथं 3 व्हेरिएबल्स येत आहेत आणि इथं 3 व्हेरिएबल्स येत आहेत. P2 V2 T2 इज इक्वल टू प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर ॲट स्टेट 2. ओके. इथं काय येणार आहे, P2 V2 T2 आणि इथे काय होणार आहे, P1 V1 T1. ओके. 1 to 2. ओके. आता परत आपण सगळ्या ह्या रिलेशनशिप बघूया फॉर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. आता PVT रिलेशन बघा, आपल्याला इक्वेशन माहिती आहे याचं कसं आहे, P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय T2. ओके. पण इथं काय आहे आपलं आता, प्रेशर कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय, P1 इज इक्वल टू V2. म्हणजेच काय आलं इथं, आता P1 इज इक्वल टू P2 कॉन्स्टंट असल्यामुळे इथं आपण हे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशनमध्ये पुट करणार. म्हणजे आपल्याला काय मिळालं, V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2. ओके. इथं काय केलेलं आपले P1 आणि P2ची व्हॅल्यू सेम असल्यामुळे काय येणार आहे, V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2. ओके. म्हणजे फायनली आपण कसं म्हणू शकतो, V डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. द नेक्स्ट वर्क डन बाय द गॅस DW. आता वर्क डनचं आपण आधीच्या इक्वेशनमध्ये बघितलं होतं, सेम इक्वेशन आहे. डेल्टा W इज इक्वल टू PdV. ओके. स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क किंवा ज्याला आपण चेंज इन वर्क म्हणतो इज इक्वल टू P इंटू DV. ओके. आता परत आपण इथे इंटिग्रेट करतोय फ्रॉम 1 to 2 या इक्वेशनसाठी. म्हणजे जर इंटिग्रेट केलं बोथ साईडला तर कसं येईल ते, इथं बघा 1 to 2 डेल्टा W इज इक्वल टू P इंटू इंटिग्रेट 1 to 2 DV. म्हणजे हे जर सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय फायनली मिळणार आहे, W1 to 2 इज इक्वल टू MR in bracket T2 minus T1. ओके. नेक्स्ट चेंज इन इंटरनल एनर्जी. आता परत आपण चेंज इन इंटरनल एनर्जी इज सेम फॉर ऑल दी प्रोसेसेस. ओके. इथं काय इंटरनल एनर्जी सेम आहे फॉर ऑल प्रोसेस. म्हणजे आपण इथं इक्वेशन कसं लिहू शकतो, DV इज इक्वल टू V2 मायनस V1 इज इक्वल टू mCv इन ब्रॅकेट T2 मायनस T1. तर हे काय झालं आपलं चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके. DV. नेक्स्ट हीट सप्लाय डॉट हीट ट्रान्सफर DQ. आता इथे बघा हीट Q
त्याचं नोटेशन आहे हीटचं डेल्टा क्यू म्हणजेच काय चेंज इन हीट किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज इक्वल टू डी व्ही इंटू काय आहे डेल्टा डब्ल्यू स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क. आता हे इक्वेशन परत आपण इंटिग्रेट करतो फ्रॉम 1 to 2. दिस विल बी रिटन ॲज लाईक दिस. आणि हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला फायनली कसं मिळणार आहे ओके. हा सगळा परत आपण सॉल्व करत येणार आहे मॅथमॅटिकल पार्ट. आणि आपल्याला कसं होणार आहे Q 1 to 2 इज इक्वल टू MCP इन ब्रॅकेट T2 minus T1 ॲज CP minus CV इज इक्वल टू R. ओके, इथं R ची व्हॅल्यू आपण काय केलेलं आहे पुट केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट चेंज इन एंथॅल्पी DH. आता चेंज इन एंथॅल्पी इज सेम फॉर ऑल द प्रोसेस. ओके, आता जसं इथं की इंटरनल एनर्जी सेम होती तसंच इथे काय चेंज इन एंथॅल्पी इज सेम फॉर ऑल द प्रोसेसेस. ओके, फॉर कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे आपण इक्वेशन कसं लिहू DH इज इक्वल टू H2 minus H1 इज इक्वल टू MCP इन ब्रॅकेट T2 minus T1. ओके, आणि लास्ट चेंज इन एंट्रॉपी DS. ओके, त्याचं इक्वेशन कसं आहे बघा DS इज इक्वल टू H2 minus S1 इज इक्वल टू MCP log E T2 डिवायडेड बाय T1 म्हणजेच काय. पण आता ही जी इक्वेशन आहे ज्यामध्ये आपण ही व्हॅल्यू काय करणार आहे पुट करणार आहे म्हणजे T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय V1. म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल फायनली H2 minus S1 इज इक्वल टू MCP इंटू log E V2 डिवायडेड बाय V1. ओके, द नेक्स्ट प्रोसेस आपण बघूया कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस ज्याला आपण काय म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. ओके, परत इथं आपण काय केलेलं आहे PV आणि TS या डायग्राम्सवरती व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. दी प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आता आयसोथर्मलमध्ये काय असतं कॉन्स्टंट टेम्परेचर असतं. ओके, दी प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इज नोन ॲज आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आता त्याच्यामध्ये बघा इट फॉलोज बॉइल्स लॉ. हे काय फॉलो करतं बॉइल्स लॉ कारण काय इथं आपलं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आता जर ते आपण PV आणि TS डायग्रामवर बघितलं तर बघा कसं आहे PV TS डायग्राम 1 to 2 प्रोसेस. ओके, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, ठीक आहे. इथं आपल्याला काय दिसतंय 1 to 2 हे काय आहे कॉन्स्टंट आहे. काय टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आता परत आपण 1 by 1 सगळे हे रिलेशन्स बघणार आहे. पहिल्यांदा आपण PVT रिलेशन बघूया प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर. आता परत आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे आपण सगळीकडे बघितलेलं आहे ती P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय T2. ओके, पण इथं काय आपलं आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे T1 आणि T2. ओके, T1 इज इक्वल टू T2 म्हणजेच काय आलं P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू किंवा फायनली कसं म्हणू आपण PV इज इक्वल टू C. ओके, म्हणजेच इथं काय झालेलं आहे ना बॉइल्स लॉ फॉलो केलेला आहे. ओके, या प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस किंवा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आता परत वर्क डन बघूया बाय द गॅस DW. परत आता इक्वेशन हे आपण आधी देखील सेम बघितलेलं आहे डेल्टा W इज इक्वल टू PdV. आता हे जर आपण इंटिग्रेट केलं बोथ साईड्स ओके फ्रॉम स्टेट 1 to 2 तर इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला हे असं लिहिता येईल. ठीक आहे. सिन्स दी प्रोसेस इज आयसोथर्मल. आता प्रोसेस आयसोथर्मल आहे म्हणजेच काय टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि आपण जे रिलेशन काढलेलं आहे ते काय PV इज इक्वल टू C. ओके, म्हणजेच काय झालं PV इज इक्वल टू P1 V1. ओके, काय झालं PV इज इक्वल टू P1 V1 म्हणजेच P इज इक्वल टू P1 इंटू V1 डिवायडेड बाय V. ओके, आता ही जी काय P ची व्हॅल्यू आहे ती आपण कुठं पुट केलेलं आहे आता आपल्या ह्या इक्वेशनमध्ये म्हणजेच काय इंटिग्रेटेड डेल्टा W इज इक्वल टू 1 to 2 P1 V1 डिवायडेड बाय V इंटू DV. ओके, काय केलं लक्षात आलं का जी P ची व्हॅल्यू आहे काय आलेलं आहे P1 V1 डिवायडेड बाय V इथं काय केलं इक्वेशनमध्ये पुट केलेलं आहे. ठीक आहे. जर आपण सॉल्व केलं तर कसं येईल ते आता W इज इक्वल टू तर तुम्ही बघू शकता जर सॉल्व केलं W 1 to 2 इज इक्वल टू कसं येणार आहे P1 V1 इंटिग्रेटिंग डेल्टा V डिवायडेड बाय V म्हणजेच आपण जर हे फायनली सॉल्व केलं इक्वेशन मॅथमॅटिकली तर आपल्याला फायनली कसं मिळणार आहे W इज इक्वल टू P1 V1 इंटू लॉग E P1 डिवायडेड बाय P2. ओके, तर हे आपलं काय आहे
वर्क डन बाय द गॅस. ठीक आहे. नेक्स्ट बघूया चेंज इन इंटरनल एनर्जी डी व्ही. आता वी नो दॅट डी व्ही इज इक्वल टू V2 मायनस V1 इज इक्वल टू mCV इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1. ओके. तर ही काय आपली इंटरनल एनर्जी एक रिलेशन आहे. पण या कंडिशनमध्ये आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय T1 इज इक्वल टू T2 ॲज टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजेच काय आलं डी व्ही इज इक्वल टू V2 मायनस V1 इज इक्वल टू 0. ओके. हे काय आपलं चेंज इन इंटरनल एनर्जी. नेक्स्ट हीट सप्लाइड और हीट ट्रान्सफर डी क्यू. आता हे आपलं हीट सप्लाइडचं इक्वेशन आहे डेल्टा क्यू इज इक्वल टू डी व्ही प्लस डी डब्ल्यू. पण इथं काय आहे डी व्ही इज इक्वल टू 0. ओके. म्हणजेच आपलं इक्वेशन कसं होईल आता हे काय डी व्ही इज इक्वल टू 0 आहे. म्हणजेच काय आलं डी क्यू इज इक्वल टू डी डब्ल्यू. ओके. आणि फायनली क्यू 1 to 2 इज इक्वल टू P1 V1 इंटू लॉग ई इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1. ओके. इथं जी व्हॅल्यू आहे ती कशी येणार आहे क्यू 1 to 2 इज इक्वल टू P1 V1 इंटू लॉग ई V2 डिवायडेड बाय V1. ओके. नेक्स्ट चेंज इन एन्थॅल्पी DH. आता परत इथं काय केलेलं आहे इक्वेशन जे आहे H2 मायनस H1 इज इक्वल टू mCP इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1. परत इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजेच कसं येईल इक्वेशन आता इथे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे T1 इज इक्वल टू 2. म्हणजेच काय आलं H2 मायनस H1 इज इक्वल टू 0. ही पूर्ण व्हॅल्यू काय झाली 0 आली. H2 मायनस H1 इज इक्वल टू 0. ओके. आणि फायनली चेंज इन एन्ट्रॉपी DS. आता त्याचं इक्वेशन काय DS इज इक्वल टू DQ डिवायडेड बाय T. आता परत इथं काय करतो आपण बोथ साईड इंटिग्रेट करतो फ्रॉम 1 to 2. ओके. दिस विल बी रिटन ॲज लाईक दिस. आणि हे जर आपण पूर्ण सॉल्व करत आलो ओके तर कसं येईल फायनली S2 मायनस S1 इज इक्वल टू MR लॉग ई इंटू V2 डिवायडेड बाय V1. ओके. तर ह्या काय आपण प्रोसेस बघितल्या A B C. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.